पुण्यातील कोरेगाव पार्कमधील अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी पोलिसांकडून चौघांना अटक आहे। कोरेगाव पार्क परिसरामध्ये घरी सोडण्याच्या बहाण्यानं एका तरुणीवर धावत्या कारमध्ये अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे। या प्रकरणी पीडित तरुणीनं कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली। घटना 17 ते 18 मे या दरम्यान घडली आहे। नागपूरमधल्या निम्म्या वाहनांवर अजूनही HSRP नाही। 2019 पूर्वीच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बंधनकारक आहे। HSRP बसवण्याकरता 30 जून पर्यंत अंतिम मुदतवाढ आहे। 1 जुलैपासून नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई सुद्धा होणार आहे। वर्ध्यामध्ये उष्णतेचा वाढता कहर दिसतोय। नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन आहे। प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। बचावाकरता रुमाल, दुपट्टा वापरण्याचा सल्ला सुद्धा आहे। आपल्या वर्धेचं सध्याचं तापमान जे आहे हे 45 ते 46 डिग्री सेल्सिअसवर सध्या सुरू आहे। मी सर्व वर्धावासियांना एक आवाहन करू इच्छितो की सध्या परिस्थितीमध्ये उन्हामध्ये बाहेर निघणं टाळावे। सध्या स्थिती वर्धेची आकडेवारी जर सांगायची असली तर सध्या स्थितीमध्ये आपल्या वर्धेमध्ये 18 लोकांना हीट स्ट्रोक झाल्याची रिपोर्टिंग झालेली आहे। या 18 लोकांना आपण यांच्या जे इन्स्टिट्यूट आहे इथे इलाज दिलेला आहे आणि या इलाजामध्ये जे बेसिक गोष्टी असतात ORS झालं, IV फ्लुइड झालं, हे आपण त्यांना देऊन आणि बेसिक काही औषधी देऊन त्यांना बरं केलेलं आहे। बीडच्या आष्टीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग आहे। जाब विचारताच पीडितेसह आईला मारहाण आहे। संतापजनक घटनेप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पंढरपूरमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे। महिलांच्या स्वच्छतागृहात तरुणाकडून चित्रीकरणांचा आरोप आहे। या प्रकरणामुळे नगरसेवक आणि नागरिक आक्रमक आहेत। संबंधितांवर तात्काळ कारवाईची मागणी सुद्धा आहे। तुळजाभवानी मंदिरात शिवराज्याभिषेक सोहळा हा साजरा करावा। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आहे। भवानी तलवार अलंकार पूजा घालावी अशी मागणी करण्यात येते। माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांना निवेदन दिलं। आई तुळजाभवानीच्या सिंहासनावरती आई तुळजाभवानीचा अभिषेक ज्यावेळेस होतो दररोज सकाळी, त्या सकाळच्या टायमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची चांदीची मूर्ती त्याच ठिकाणी ठेवून आई तुळजाभवानीच्या सोबतच महाराजांचा राज्याभिषेक व्हावा आणि स्वतः जिल्हाधिकारी साहेब ते उत्साहात साजरा करावा। प्रतिवर्षाला आई तुळजाभवानी मंदिरामध्ये भवानीच्या मूर्तीपाशी साजरा करावा अशी माझी मागणी। माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांना निवेदन दिलं। आई तुळजाभवानीच्या सिंहासनावरती लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।